श्री स्वामी समर्थ. सारा क्रिएशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की कुलदेवतेची कृपा होण्यासाठी कोणती प्रभावशाली सेवा आपण करू शकतो किंवा करायला पाहिजे. चला तर पाहूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. कुलदेवतेची आपल्यावर कृपा होण्यासाठी, कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहण्यासाठी दरवर्षी किंवा वर्षातून एकदा का होईना कुलदेवतेची पूजा करायला पाहिजे किंवा कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहपरिवार एक वेळेस वर्षातून कुलदेवतेची आशीर्वाद घेण्यासाठी जायला पाहिजे. एक नवीन नारळ आणून तो पूर्ण सोलून घ्यावा. फक्त नारळाला शेंडी ठेवावी. आपल्या देवघरासमोर एक पाट ठेवून त्या पाटावरती तो नारळ ठेवावा आणि त्या नारळावर कापराच्या 2 ते 4 वड्या पेटवाव्यात. जोपर्यंत कापूर पेटत आहे तोपर्यंत खालील मंत्राचा जप सुरू ठेवावा. ओम चैतन्य कुलदेवता जागृत 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 स्वाहा. ओम चैतन्य कुलदेवता जागृत जागृत स्वाहा. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.